तुकाराम वनवे, मला टीडी म्हणून ओळखतात. कशासाठी बसला तिथं? काही म्हणजे 20 तारखेला एक परिपत्रक काढलं गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून, म्हणजे सीओ साहेबांनी त्यांना काढायला लावलं त्यांच्या बैठकीमध्ये, तसा निर्णय झाला होता. पण ते परिपत्रकच असंविधानिक आहे असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही शाळांचे सर्वे करत होतो, शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या बेसिक सुविधा पाहिजेत त्या मला भेटल्या नाहीत. त्याचे मी व्हिडिओ बनवून सोशल मीडियाला टाकले. त्याच्या मला रोखावं कसं यासाठी माझ्यावर मुख्याध्यापकांवर दबाव आणून खोटा गुन्हा दाखल करायला लावला की मी त्यांना हाणमार केली किंवा अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायला लावला. परंतु माझ्याकडे 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये तसं काहीच दिसत नाही. तो पूर्ण व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय आणि यांनी गुन्हा जो दाखल केला याच्यामध्ये बिलकुल साम्य नाही. त्यामुळं तो गुन्हा, तो खोटा गुन्हा मागं घ्यावा आणि हे परिपत्रक रद्द करून शाळा सुधारवण्यासाठी आम्ही उलट मदत करतो. तर ती आमच्या मदतीचा फायदा घेऊन यांनी जिथं जिथं यांच्या लक्षात येईल, कारण यांचं काम आहे त्या सर्वे करणं. शिक्षण विभागाने ते लोक नेमायला पाहिजेत, त्यांनी सर्वे करायला पाहिजेत, पण ते सर्वे आम्ही करतोय. ते आमचं काम हे नाही, तो आमच्या जीवनातला वेळ देऊन आम्ही करतो. तरी त्यांनी ते पाहून तरी किमान त्या शाळा सुधारायला पाहिजेत आणि आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. नाहीतर एकदा जर झेडपीच्या शाळा बंद पडल्या तर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्याच्या नंतर गोरगरीब लेकरांच्या शिक्षणावर गदा येणार आहे. ती गदा येऊ नये त्यामुळे आमचं हे आंदोलन सुरू. तो गुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राम खाडे सरांनी दाखल केलेला आहे, परंतु त्यांच्यावर दबाव आणून तो दाखल करण्यात आलेला आहे. कुठल्या गावचा? वेताळवाडी, आष्टी तालुका. हो. शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय यामुळे घेतला की त्यांनी त्या पत्रकामध्ये सांगितलंय, जर शाळेचा जो टाईम आहे त्या टायमामध्ये कोणालाही चित्रफित करायला, म्हणजे फोटो काढायला, व्हिडिओ करायला परमिशन नाही. त्यामुळे म्हटलं, आणि तिथं जर आम्ही गेलो, फक्त मी तिथं जाऊन सर्वे केला होता शाळेच्या वेळेमध्ये, तर त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आज मी सुट्टीच्या दिवशी मुद्दाम आंदोलन करतोय, कारण प्रशासनाला कळलं पाहिजे की सुट्टीच्या दिवशी आता आम्ही तुमच्या टाळ्याच्या बाहेर येऊन बसलो, आमचं पाहायला कोण आहे तुमचं? मग असं तुमच्या शाळेमध्ये तुम्ही शाळा सुटल्याच्या नंतर आम्ही जाऊन तिथं काय बघणार? असंच गेट लागलेलं असणार आहे ना. मग तुम्हाला जर त्या शाळेमध्ये काय नेमकं तुम्ही करतात आमच्या मुलांबरोबर ते आम्हाला माहीत करून घेण्याचा अधिकार आहे. पालकांना अधिकार आहे. जे पालक मला ज्या गावामध्ये बोलवतील, माझ्याबरोबर जर पालक असले तर मला सर्वे करायला यांची बंदी नसायला पाहिजे. त्यामुळं आम्ही आता हे आंदोलन, जर त्यांनी या दोन पत्र आणि हा गुन्हा जर पाठीमागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. एवढंच मला प्रशासनाला सांगायचं आहे. हे आंदोलन अभिजित दिपके, जे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.